सर्व पत्रकार मित्रांचं मनापासून स्वागत करतो। आज आमदार सचिन त्यांना पण राजकारणात आणायचं, त्यांनी पण आज षटकार मारलेला आहे सचिन अहिर यांनी। कारण 6 खासदारांनी षटकार ठोकले गेल्या आठवड्यात। आता 6 मतदारसंघामध्ये काही लोक जाऊन आले, त्यांचं सचिन अहिर यांनी षटकार मारून स्वागत केलंय असं मी म्हणतो। या ठिकाणी खरं म्हणजे चौकार षटकार सुरूच आहेत, राहतील आणि एक एक समोरची विकेट धडाधड पडत राहील। हा झाला आपला क्रिकेटचा भाग, जाऊ द्या गमतीचा भाग। परंतु सचिन अहिर हे 3 वेळा विधानसभेचे आमदार होते, आता विधान परिषदेचे आमदार आहेत, राज्यमंत्री होते, 7 विभागांचं राज्यमंत्रीपद त्यांच्याकडे होतं। गिरणी कामगारांचे नेते म्हणून त्यांनी काम केलं। अनेक युनियनमध्ये त्यांनी प्रमुख पदावर काम केलं। कोळीवाड्यांचं आज आपण पाहतोय, जो मूळ मुंबईकर भूमिपुत्र यांच्या प्रश्नांची जाण असलेले नेते म्हणून त्यांची ओळख आहे। अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्याला, मिल वर्करला, कामगार क्षेत्रातल्या कामगारांना, कोळी बांधवांना, शिवसैनिकांना न्याय देणारा नेता म्हणून, आज त्यांची ग्रासरूटचा नेता म्हणून, ग्रासरूटचा कार्यकर्ता म्हणून सचिन अहिर यांची ओळख आज आपण पाहतोय। आणि खऱ्या अर्थाने त्यांनी आज विधान परिषद उपसभापती पदाचा फॉर्म भरलेला आहे, महायुतीचा फॉर्म भरलाय आणि महायुती आज मजबूतीने विधानसभेत आणि विधान परिषद दोन्हीकडे बहुमतात आहे। त्यामुळे ते उपसभापती म्हणून उद्याच होईल ना, उद्या त्यांची प्रस्तावाच्या माध्यमातून निवड होईल। आणि ते फक्त मुंबई पुरतं नाही तर महाराष्ट्रामध्ये उपसभापती म्हणून न्याय देण्यासाठी काम करतील। ते आल्यामुळे शिवसेनेची देखील ताकद मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, इतर ठिकाणी कामगार क्षेत्रात असेल, इतरही जे त्यांनी केलेल्या कामाचे विभाग आहेत त्याच्यामध्ये ताकद वाढेल। आणि खऱ्या अर्थाने ताकद वाढण्यापेक्षा एक कार्यकर्त्यांच्या पक्षामध्ये, शिवसेना हे कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। मी नेहमी सांगतो, मी मुख्यमंत्री असताना देखील कार्यकर्ता म्हणून काम केलं, त्यामुळे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे। आणि म्हणून अशा पक्षा म्हणजे माझ्यासोबत त्यांनी काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे। एक टीम म्हणून ते काम करण्यामध्ये त्यांचं हातखंडा आहे आणि म्हणून मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। गेल्या काही काळामध्ये आपण पाहिलं की 2022ला देखील ज्यावेळेस बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना किंबहुना विचार पुढे नेण्याचा निर्णय आम्ही घेतला,
आणि 2022ला उठाव झाला. मला वाटतं आज 30 तारीख आहे आणि 30 जूनलाच मला वाटतं 30 जून 2022 रोजी माझा शपथविधी मुख्यमंत्री पदाचा झाला होता आणि आजही 30 जून आहे. हा योगायोग आहे समजा. परंतु 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये जी कामं महायुतीने केली, मी आणि सुरुवातीला देवेंद्रजी आम्ही दोघंच होतो, दोघांनी टीम म्हणून काम केलं 2.5 वर्ष. या राज्यामध्ये जे गेल्या अनेक वर्षापासूनचे प्रलंबित असलेले प्रकल्प त्याला चालना दिली आणि पायाभूत सुविधा मध्ये महाराष्ट्र नंबर 1ला आणला. त्यामध्ये आपल्याला माहित आहे महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्र विकास कामात थोडा बॅकलॉग होता, ही वस्तुस्थिती होती. ती भरून काढण्याचं काम आम्ही केलं आणि मग महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये नंबर 1 झाला, जीडीपीमध्ये नंबर 1 झाला, स्टार्टअपमध्ये नंबर 1 झाला, एफडीआयमध्ये नंबर 1 झाला आणि महाराष्ट्र वेगवान गतीने धावू लागला. आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारख्या अनेक योजना आम्ही राबवल्या, कल्याणकारी योजना आम्ही राबवल्या आणि म्हणून पुन्हा एकदा या महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला महायुतीला पुन्हा एकदा राज्यामध्ये आशीर्वाद दिला आणि ती घोडदौड आता सुरू आहे. आणि म्हणूनच शिवसेनेवर विश्वास दाखवतायत. आम्ही दिलेला शब्द पाळणारे लोक आहोत. बाळासाहेबांचे विचार पुढे नेणारे आम्ही लोक आहोत. आनंद दिघे साहेबांचे विचार पुढे नेणारे लोक आहोत आणि शब्दाला किंमत देणारी संघटना आहे. आणि म्हणूनच लोक आज स्वतःहून येत आहेत. आज मागच्याच आठवड्यात पाहिलं आपण, संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये एक 6 खासदारांनी सोबत येण्याचा निर्णय घेतला. त्यांचं मी पूर्वीच स्वागत केलेलं आहे. कारण खासदार म्हणजे 20-20, 25-25 लाख लोकांमधून निवडून येणारा लोकप्रतिनिधी असतो आणि शेवटी जे आपण का शिवसेनेमध्ये येतो हे प्रत्येकाने सांगितलं. कारण आपल्या असलेला मतदारसंघ, आपल्याला निवडून दिलेली जनता यांना न्याय दिला पाहिजे, त्यांची विकास कामं केली पाहिजे, त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे, ही माफक भावना असते. आणि आपल्या नेत्याने आपल्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, संकट काळात असू दे किंवा विकास कामात असू दे. आणि त्यामुळेच या ठिकाणी सर्व लोक येत आहेत. आज गोकुळ गीते देखील इथं बसलेत. ते देखील निवडून आल्यावर त्यांनी देखील शिवसेनेसोबत सहयोगी सदस्य म्हणून काम सुरू केलं आणि त्यांनी देखील भावना व्यक्त केल्या की माझ्या लोकांना न्याय द्यायचा आहे. आणि म्हणून आम्ही कुठल्याही प्रकारचं तोडकाम करत नाही, आम्ही जोडकाम करतो. आम्ही तोडायला नाही तर जोडायला आलेलो आहे. काही लोक तुडवायला आलेत, आम्ही शिवसेना वाढवायला आलेलो आहे. ही आमची सरळ माफक भूमिका आहे. कारण शेवटी पॉझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल राहणं ही आमची भूमिका सुरुवातीपासून आहे. आमचा अजेंडा खुर्ची नाही. आमचा अजेंडा ज्या लोकांनी आम्हाला खुर्चीत बसवलंय त्या लोकांचे प्रश्न सोडवणं, त्यांचे प्रश्न सोडवणं, त्यांच्या समस्या सोडवणं आणि त्यांना न्याय देणं ही आमची भूमिका आहे. आणि म्हणून गेल्या 2.5 वर्षाचा माझा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ बघा आणि आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत. आम्ही टीम म्हणून पुढे चाललोय. आज शेतकरी असो, कष्टकरी असो, वारकरी असो, लाडक्या बहिणी असो, युवा असो, प्रत्येकाच्या प्रश्नाला आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणूनच गेल्या अनेक वर्षामधला जर आपण महाराष्ट्राच्या कामांचा इतिहास बघितला, विकासाचा वेग पाहिला आणि गेल्या 4-5 वर्षामधला विकासाचा वेग आपण जर पाहिला तर मी जे बोलतोय ते समोर आपल्या आहे. मुंबईतलेच बघा, कोस्टल रोड, अटल सेतू, मेट्रो, कारशेड, समृद्धी महामार्ग, ही फक्त तोंडावर
अगदी असलेली नावं आहेत, परंतु महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आज ज्या पद्धतीने या महाराष्ट्राचा विकास होतोय, एक डबल इंजिनचं सरकार या राज्यामध्ये काम करत आहे. केंद्रातून देखील आम्हाला आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी पाठिंबा देत आहेत, सपोर्ट करतायत. मोठ्या प्रमाणावर गेल्या 10 वर्षामध्ये यापूर्वी यूपीए सरकारमध्ये पूर्वीच्या यूपीए सरकारने 2 लाख कोटी दिले होते. मोदीजींच्या सरकारने आम्हाला 10 वर्षामध्ये 12 लाख कोटी रुपये दिले. ही शेवटी केंद्र आणि राज्य मिळून हे डबल इंजिनचं सरकार आमचं काम करतंय आणि म्हणूनच वेगवान पद्धतीने या राज्याचा विकास आम्ही करतोय. मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक इथे येते. इन्फ्रास्ट्रक्चर, स्किल डेव्हलपमेंट, कनेक्टिव्हिटी, स्किल मॅनपॉवर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या आम्ही या ठिकाणी पुरवतोय आणि म्हणूनच हे राज्य पुढे जात आहे. आणि म्हणून लोकप्रतिनिधींना काय पाहिजे? लोकप्रतिनिधींना विकास पाहिजे. लोकप्रतिनिधींना त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांना न्याय देण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी ते येत आहे. आणि म्हणूनच काही लोक मग गेला की त्याच्याबद्दल काय काय चर्चा होती ती आपल्याला माहीत आहे. असेपर्यंत चांगला आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट, असं जे काही सुरू आहे. आणि आताही काही लोक काय काय म्हणतायत त्याच्यावर मी काय बोलू इच्छित नाही, परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो की आम्ही ज्या पद्धतीने पुढे जातोय, एक विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे जातोय. सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचा एक निर्धार घेऊन आम्ही पुढे जातो. या महाराष्ट्राचा विकास अधिक जोमाने कसा होईल ही भूमिका घेऊन पुढे जातो. आणि म्हणून लोक येत आहेत, म्हणून लोक जॉईन होत आहेत. आणि म्हणूनच मी आज सचिन अहिर यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. मगाशी माझं त्यांच्या तोंडून माझं सचिन तेंडुलकर असं नाव, खरं म्हणजे ते अष्टपैलू आहेत. बॅटिंग, बॉलिंग सगळं करतात ते. गुगली पण सांभाळतात आणि गुगली पण सांभाळतात. आज टाकली, आज टाकली, आज गुगली टाकलेली आहे. त्यामुळे आता आज एक चांगला कार्यकर्ता ग्रासरूटचा आज सोबत काम करायला आलाय, त्याचं मी अभिनंदन करतो. अरे बाबा, एकनाथ शिंदे जे करतो ते फुल प्रूफ करतो, फुल प्रूफ. त्याच्यामुळे काही अडचण त्याच्यामध्ये नाही. आणि आपल्याला माहित आहे, मी आता काय त्याच्यावर खुलासा करू इच्छित नाही, परंतु जे काही काम आहे ते फुल प्रूफ आहे. चिंता का नसा. विधानसभेचे आमदार तुमच्या संपर्कात आहेत का? ठाकरेंची विधानसभेतील इतरही आमदार तुमच्या संपर्कात आहेत का ऑपरेशन टायगर टीमच्या अंतर्गत? अरे पण आजच सांगितलं तर उद्या ब्रेकिंग काय तुम्हाला नंतर. उद्धव ठाकरे सातत्यानं म्हणताय की ऑपरेशन टायगर नाही तर ऑपरेशन देवेंद्र फडणवीस त्यांचे पंख छाटण्यासाठी हे सगळं सुरू आहे. मी एक तुम्हाला सांगू का, जी व्यक्ती देवेंद्रजींना ते मुख्यमंत्री असताना त्यांनी 2019ला माझ्या समोरची गोष्ट आहे, 50 फोन केले, एकही फोन उचलला नाही. आणि त्यांची भाषा काय होती, एक तर तू राहशील नाही तर मी राहीन, अशा प्रकारची भाषा बोलणारे महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात देवेंद्रजींवर खोटे गुन्हे दाखल करणे, त्यांच्या सागर बंगल्यावर पोलीस पाठवणे, एवढ्या पातळीवर जाणारे अशा प्रकारचं एकदम त्यांना पुतना मावशीचं प्रेम आलेलं आहे. हे मगरमच्छ के आंसू आहेत. देवेंद्रजी हुशार आहेत, त्यांना कळतंय सगळं. त्यामुळे मी आणखी याच्यावर जास्त मला वाटत नाही बोलण्याची आवश्यकता आहे, कारण आणखी त्याला उदाहरणं मला देता येतील. रंग बदलणारे कोण असतं? इतक्या जलद गतीने रंग बदलणारा मी कधी नाही पाहिजे. विमान प्रवासानंतर
विमान प्रवासानंतर या चर्चा सुरू. अरे बाबा, तुम्ही आताच कशाला, वेळ आहे त्याला, 3 वर्ष परळीतले आहे. पुढचे आमदार तुमच्या शेजारी बसलेत असं म्हणायचंय का? कारण आता आमदारच आहेत ते, आदित्य आता ते ठाकरे आमदार आहेत आणि आदित्य आता ठाकरेंना ते हरवणारे उपसभापती म्हणून बसणार आहेत. पण आदित्य ठाकरेंना हरवणारे आमदार असं म्हणायचे शेजारी बसले. आम्ही असं कोणालाही बघून कुठलाही मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही, निर्णय घेत नाही. त्यामुळे जसं जसं वेळ येईल तसं तो निर्णय होईल. त्यांच्याच मतदारसंघातले सुनील शिंदे म्हणतायत की पक्षाने आत्मचिंतन केलं पाहिजे. सुनील शिंदे त्यांनी ना, मग मी तेच सांगतोय ना, दुसऱ्या जाणाऱ्यांना शिव्या देण्यापेक्षा शिव्यांची आता शिवसेना जाऊन आली 6 मतदारसंघामध्ये, बरोबर. त्यांचं वेलकम सचिन अहिर यांनी आज केलेलं आहे, उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे मी एवढं सांगतो, आत्मपरीक्षण करणं, आत्मचिंतन करणं हे त्यांनीही करावं पाहिजे. हे आता सुनील शिंदेच बोलतायत, याचा अर्थ खरंच करायला पाहिजे. तुम्ही बोला. 22 जून को एक ऑपरेशन हुआ, जब 22 जून 2022 को आप गए थे उस दिन, और आज जिस दिन शपथ ली थी आपने, आज फिर ऑपरेशन 2 हुआ. अब इसको कैसे जोड़ते हैं और 3 ऑपरेशन कैसे सक्सेसफुल होगा ऑपरेशन? नहीं, ये संजोग है. 22 जून 2022 में नहीं, 30 जून 2022 में सरकार महाराष्ट्र की बदल गई थी और महाराष्ट्र की जनता के दिल की सरकार हमने लाई थी, महायुति की सरकार, जो 2019 में आनी चाहिए थी. लेकिन 2019 में मैंडेट दिया था महाराष्ट्र की जनता ने महायुति को, लेकिन मैंडेट को ठुकरा के उबाटा के लोग कांग्रेस के साथ चले गए. बाला साहब ठाकरे जी की विचारधारा को तोड़ दिया उन्होंने और महाराष्ट्र की जनता के पीठ में खंजर घोंपने का काम किया. देवेंद्र जी के भी पीठ में खंजर घोंपने का काम किया 2019 में. और इसीलिए महाराष्ट्र की जनता का जो मैंडेट था महायुति की सरकार लाना, वो हमने लाया 2022 में और 2022 से ये काम शुरू हुआ है. आज भी 30 जून है, ये संजोग है. और इसलिए जो महाराष्ट्र की जनता चाहती थी वो काम पिछले, मैं मुख्यमंत्री था 2.5 साल, तब भी किया हुआ. आज देवेंद्र जी मुख्यमंत्री है, हमारी टीम काम कर रही है. केंद्र से आदरणीय हमारे लोकप्रिय और यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी राज्य को भरपूर योगदान दे रहे. 12 लाख करोड़ रुपया 10 साल में दिया है. ये डबल इंजन की सरकार काम कर रही है और इसलिए लोगों को चाहिए विकास, लोगों को चाहिए एजेंडा, विकास का एजेंडा. लोगों को स्थगिती सरकार नहीं चाहिए, लोगों को प्रगति सरकार चाहिए. लोग चाहते हैं हमारे जीवन में बदलाव हो जाए, लोग अच्छे रास्ते चाहते हैं. मुंबई में गड्ढों का प्रवास करना पड़ता था, हमारी सरकार आई तो तुरंत हमने पूरी तरह कॉन्क्रीटाइजेशन का निर्णय लिया, सीवरेज ट्रीटमेंट प्लांट का निर्णय लिया, कोस्टल रोड को कंप्लीट किया, अटल सेतु को कंप्लीट किया, समृद्धि मार्ग को कंप्लीट किया, मेट्रो का स्टे हटाकर मेट्रो को शुरू किया. तो ये मुंबई के लिए भी जो काम हमारी सरकार ने किया है वो लोगों को याद है. इसलिए फिर से सरकार महायुति की आ गई और मुंबई में भी महायुति की सरकार बन गई. और इसीलिए आज सचिन अहिर जैसे कार्यकर्ता, जो कर्मठ कार्यकर्ता है, ग्रासरूट से जुड़े हुए हैं, जिनका समाज में एक बड़ा अस्तित्व है, और ऐसे लोग क्यों आ रहे हैं, इसकी सोच, इसका विचार, इसका आत्मचिंतन, इसका आत्मपरीक्षण सामने वालों ने करना चाहिए. क्या यूपी की पार्टी के और भी विधायक आपके संपर्क में है? ऑपरेशन टाइगर क्या अभी भी चल रहा है? अभी ये ऑपरेशन छोटे मोटे करते रहता हूं मैं. आता बघा, तुम्हाला मी आज सचिन अहिर यांच्याबद्दल सांगितले, आता ते बोलतील. बाकी तुम्हाला नंतर सगळं हळूहळू, तुम्हाला आजच सगळं सांगितलं. 2019ला आदित्य ठाकरे निवडून आले, ते सचिन अहिर यांच्या मदतीमुळे निवडून आले.
आज 4थ्या अॅनिव्हर्सरीला आदित्य ठाकरेंचा सगळ्यात जवळचा नेता आणून तुम्ही त्यांना अॅनिव्हर्सरी गिफ्ट दिलाय. त्यांचं बघा, आता याच्यात कोणाला गिफ्ट देणं वगैरे नाही. आता ते जे फिरून आले ना 6 मतदारसंघात, आमच्या सगळ्या खासदारांना जे आलेल्या त्यांना शिव्या शाप देऊन आले, त्यांचं वेलकम सचिन अहिर यांनी आज केलंय, एवढंच सांगतो बस. बाकी काय. भाऊ बोलतील जरा, तुम्ही बोला. माईक चालू करा ना, बोला. महाराष्ट्र राज्याचे माननीय मंत्री, माझे सहकारी ज्येष्ठ बंधू आदरणीय प्रताप सरनाईकजी, आदरणीय विधानसभेच्या विधिमंडळातील ज्येष्ठ सदस्या आणि मला नेहमी मार्गदर्शन करणाऱ्या अशा आमच्या ताई नीलमताई गोरेजी, लोकसभेचे आदरणीय माझे सहकारी ओमराजे निंबाळकरजी, तरुण सहकारी आणि माझे मित्र आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदेजी, गोकुळजी, सर्व माननीय आमदार आणि आजी माजी खासदार आणि लोकप्रतिनिधी आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी देखील या याच्यामध्ये आहेत. व्यक्तिशः मी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा मनापासून आभार मानतो की खरं तर कोळशातून ज्यावेळी हिरेची चमक दिसते आणि त्यावेळी ती हिरा जवळ करण्याची संधी येते, त्यातूनच विश्व घडवण्याचं काम आपण ज्यावेळी करत असतो, त्यावेळी आदरणीय शिंदे साहेबांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक उपसभापती या पदावरती मान देऊन, बहुमान देऊन, मला वाटते तळागाळातला कार्यकर्ता देखील या पदापर्यंत जाऊ शकतो हे दाखवून देण्याचं काम त्यांनी केलं. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेजी असतील, स्वर्गीय आनंद दिघेजी असतील, ह्यांची प्रेरणा घेऊन सीएम पदाचा ज्यावेळी ते घेऊन काम करत होते त्यावेळी कॉमन मॅन ही एक ख्याती त्यांना मिळाली होती. आणि मला वाटते सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सरकारमध्ये राहून तर सोडवलंच पाहिजे, परंतु त्याहीपेक्षा विधिमंडळामध्ये पण कामकाजामध्ये जो अपेक्षित आहे, जो कष्टकरी आहे, तो शेतकरी असेल, कामगार असेल, सर्वसामान्य वर्गाला पण देखील न्याय देण्याचं काम करण्याची भूमिका ही पुढच्या काळामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली घेण्याची एक संधी मला या निमित्ताने मिळवून दिलेली आहे. अर्थात उपसभापती पदामध्ये अनेक लोकांची नावं घेण्यासारखी आहेत. ते गवई साहेबांपासून असतील, माणिकराव ठाकरे साहेबांपासून असेल, वसंत डावकर आहेत आणि आता नीलमताईपासून त्याची गरिमा ही वाढवण्याचं काम हे सातत्याने केलेलं नाही. तेच प्रयत्न या पुढच्या काळामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचा पण राहणार आहेत. हे करत असताना पण देखील पक्ष संघटना अजून कशी वाढेल, विशेषतः ग्रामीण भागामध्ये पण देखील आज पक्ष संघटना वाढलेलीच आहेत, परंतु ज्या भागामध्ये लोकप्रतिनिधी नाही त्या भागामध्ये अजून ताकद कशी या शहरामध्ये आणि विशेषतः भागामध्ये आपल्याला निर्माण करता येईल हा बघण्याचा मानस घेऊन मी आदरणीय शिंदे साहेबांबरोबर जिद्दीने आणि जोमाने काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांनी मला हे बहुमान दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मला या गोष्टीची जाणीव आहे की अनेक राजकीय प्रश्न आपल्या मनामध्ये पण आहेत, पण तो वेळेवरती कशा पद्धतीने उत्तर द्यायचं, कशा पद्धतीने त्याच्याबद्दल बोलायचे हे एक वेगळ्या व्यासपीठावरती आपल्याला सर्वांना बोलता येईल. ठीक आहे, आता काही टीका करतील, आरोप करतील, परंतु जोपर्यंत जसं शिंदे साहेबांनी सांगितलं की जोपर्यंत आम्ही बरोबर आहोत तोपर्यंत चांगले आहोत, आम्ही नाही आहोत तर मग ते कसे नालायक आहेत असा जो प्रयत्न काही लोकांच्या बद्दल होतो हे दुर्दैवी आहे. म्हणूनच मला असं वाटतं की ते एका वेगळ्या व्यासपीठावरती ती भूमिका निश्चितपणे मी मांडीन. परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत, आभार आणि विशेषतः आदरणीय शिंदे साहेबांनी जी जबाबदारी दिलेली आहे पूर्ण ताकदीने ती मी निभवल्याशिवाय राहणार नाही हा आत्मविश्वास मी आहे. भाऊ, तुम्ही नाराज होऊन आलेला आहात का? भाऊ, तुम्ही नाराज आहात का? ठाकरेंच्या पक्षात तुम्ही नाराज आहात का? ठाकरेंच्यामध्ये काही नाराजी होती का सचिन भाऊ? नाराज आहात का? मी या अगोदर देखील सांगितलेलं आहे की राजकीय व्यासपीठावरती या सर्व प्रश्नाला उत्तर देईन. आता पहिली प्रतिक्रिया तर येऊ दे, आता हळूहळू यायला लागलेली आहेत. कोण सांगतोय मी गट ठेव राहणार आहेत, कोण म्हणतोय की हे स्वार्थासाठी आले, कोण म्हणतो काय काय गोष्टी आहेत, तर ते वेगळ्या व्यासपीठावरती बोलता येईल. कारण ज्यावेळी
आपल्याकडे लोक येतात त्यावेळी तुम्ही स्वार्थाचा विचार करत नाही, आपल्याकडे जातात तर स्वार्थासाठी विचार करतात. ही जी म्हणणारीची जी ख्याती जी लोकांची ती मी बोलीन आणि वेळेवरती योग्य रीतीने योग्य उत्तर देईल. एक लक्षात ठेवलं पाहिजे की आदित्यजी असतील, उद्धवजी असतील, यांनी जी जी जबाबदारी दिली शेवटपर्यंत ती जबाबदारी मी पार पाडण्याचं काम विधिमंडळामध्ये केलेलं आहे. आदरणीय शिंदे साहेब पण त्या गोष्टीला साक्षीला आहे की एक पक्षाची ज्यावेळी भूमिका असते किंवा एक विचार असतो त्यावेळी आपण ती भूमिका ज्यासाठी आपण आहोत मांडण्याचं काम आपण करतो. जिकडे अयोग्य वाटत आहे, जिकडे योग्य वाटलं असेल तिकडे शासनाचं कौतुक देखील केलेलं आहे. आणि जर काहींना विसर पडला असेल की विधानसभा असेल, दोन्ही विधानसभा असेल, महानगरपालिका असेल, यामध्ये माझं काय योगदान आहे हे त्या भागातल्या लोकांना माहिती आहे. पुणे जिल्ह्याच्या 21 विधानसभेमध्ये पण देखील संघटना म्हणून घेऊन तिकडे काम करत असतानाची जबाबदारी आहे. त्या कार्यकर्त्यांनाही देखील तुम्ही विचारलं तर ते समजेल. आता ठीक आहे, काही लोकांना असं वाटतं की आम्हीच आहोत, बाकी कोण नाही, अशी भूमिका आहे. एकदा शिंदे साहेब जी जी जबाबदारी देतील ती जबाबदारी पूर्ण ताकदीने मी पार पाडणार. चला बघा, आज एक लक्षात घ्या की मी पक्ष कुठचाही सोडलेला नाही. ते तांत्रिक मुद्द्याबद्दल आपण वेगळ्या व्यासपीठावरती आपण बोलू. पण एक गोष्ट नक्की आहे की आज एवढ्या उपसभापती पदाची जर आज शिंदे साहेबांनी ही जबाबदारी दिल्यानंतर हे मला असं वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बहुमान आहे आणि तो बहुमान ठेवून मी पुढे काम करणार. अरे बाबा, जेव्हा ते मी आधीच सांगितलं, जेव्हा ते आमदार झाले तेव्हा आम्ही त्यांना मतदान केलेलं आहे. आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलं त्यावेळेस. आणि ते तेव्हा आमदार झाले तेव्हा शिवसेना आणि धनुष्यबाण होता. आज शिवसेना आणि धनुष्यबाण आमच्याकडे आहे आणि ते शिवसेनेतच आहेत. तुम्ही काय म्हणताय सोडलं बिडलं काय? उगाच काहीतरी सोडलं. शिवसेनाच होती. चला, धन्यवाद. अरे बाबा, आज फक्त सचिन अहिरांचं घ्या. सचिन भाऊ, काही लोकांना उद्धव ठाकरे भेटत नाहीत म्हणून ते जातात, काही आदित्य भेटत नाहीत म्हणून जातात. तुम्ही तर दोघांबरोबर होता. नाही, माझा असा काही अनुभव नाहीये. एक गोष्ट स्पष्ट मी सांगतोय. पण मी जसं सांगितल्याप्रमाणे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन ज्या पद्धतीने शिंदेसाहेब काम करतात तो आकर्षण आहेतच ना, कोणीच न करतात. आणि हे माझ्यापुरतं नाहीये. खाजगीत जर तुम्ही अनेक लोकप्रतिनिधीला विचारलं तर ते तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल. आणि मग असा नेता ज्यावेळी पुढाकार घेऊन एक जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देतो त्यावेळी तो विचार पुढे घेऊन जाण्याची जिद्द आणि धमक ही आमच्यामध्ये आणि आम्ही कामाने दाखवून दिलेलं. आणि तुम्ही बघ काय होतो, आता तुम्हाला राजकीय आज थोडा जरा संयम ठेवायचा आहे. काही लोकांनी जे आयुष्यात काही दगड उचललं नाही ते आता आम्हाला शिकवायला लागले तर कसं व्हायचं? अरे बाबा, त्यांनी काय सांगितलं आता आहे ना, ते कसे समोरून काय काय बोलतायत काय काय त्याच्यावर उत्तर देतील ते. काय काय बघा, महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे. आपली संस्कृती वेगळी आहे. आपली शिव्यांची संस्कृती नाही. शिव्यांची लाखोली वाहण्याचं काम आता सुरू आहे. 6 खासदारांच्या मतदारसंघात जाऊन शिव्या घालण्याचं काम सुरू आहे. ते जेव्हा त्यांच्याबरोबर होते तेव्हा खूप चांगले होते. आता अगदी ताबडतोब ते 360 डिग्री वाईट झाले. त्यामुळे आपली ही संस्कृती नाही आहे, आपली परंपरा नाही आहे. ही महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, संतांची भूमी आहे. त्यामुळे अशा शिव्या देणाऱ्या लोकांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.